खेळ या किंवा स्पोर्ट्स ह्याची ॲस्ट्रॉलॉजी किंवा खेळाचं ज्योतिष शास्त्र याच्याबद्दल मी आता 2 मिनटं बोलणार आहे. आपण बघितलं की काल वर्ल्ड कप झाला आणि अनेक ज्योतिषांनी ह्या वर्ल्ड कपचं भवितव्य आधीच केलं होतं आणि जास्तीत जास्त ज्योतिषांनी भारत जिंकेल असं छाती ठोक सांगितलं होतं. आणि हे ऐकून बऱ्याच जणांनी ज्यांचा ज्यांचा विश्वास होता त्यांनी ते गृहीत धरलं आणि अनेक लोकांना सांगितलं आणि त्याप्रमाणे जेव्हा त्यांनी मॅच बघितली त्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी आता ज्योतिषशास्त्रालाच नावं ठेवायला सुरुवात केली. परंतु माझा ज्योतिषशास्त्राचा जो अनुभव आहे आणि खेळाचं ज्योतिष याबद्दल जो माझा अनुभव आहे आणि ज्याबद्दल मला शास्त्र माहिती आहे त्या शास्त्रानुसार किती ज्योतिषांनी हे भवितव्य केलं होतं हे अत्यंत साशंक आहे. किती ज्योतिषांना हे भविष्य कसं करायचं हे माहीत आहे का नाही हे मला माहीत नाही. आणि त्या दृष्टीने मला आता 2 मिनटं असं सांगायचं आहे की जेव्हा 2 टीम्स खेळाडू प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरुद्ध खेळतात त्यावेळेला त्यांनी केलेला टॉस आणि तो टॉस कोण जिंकतो ह्याच्यावरती ती पहिले कुंडली मांडली जाते. आणि जो माणूस टॉस जिंकतो, जे खेळाडू टॉस जिंकतात, जी टीम टॉस जिंकते त्यांच्या बाजूनी लग्नाच्या दृष्टीने असलेलं ग्रहबळ हे बघितलं जातं आणि विरुद्ध पार्टी जी असते त्यांचं भविष्य आणि ग्रहबळ हे सप्तम स्थानापासून बघितलं जातं. म्हणजे कुंडली ही 180 अंशांनी फिरवली जाते. लग्न आणि सप्तम स्थान जे समोरासमोर आहे, लग्नाला सप्तम स्थान धरून प्रतिस्पर्ध्याचं ग्रहबळ ओळखता येतं. आता आपण काल जर बघितलं तर कालची आपण कुंडली बघूया. याच्यामध्ये साधारण 1:30 वाजता हा टॉस जिंकला ऑस्ट्रेलियानी आणि ह्या कुंडलीनुसार कुंभ लग्न उदित होतं. कुंभ लग्नामध्ये शनी दिसतोय, पराक्रमामध्ये गुरु हर्षल आहेत, दशम स्थानामध्ये रवी मंगळ आणि बुध आहेत, चंद्र ह्या कुंडलीमध्ये 12वा आहे मकर राशीमध्ये. आता ह्या लग्नाच्या बळानुसार जर का बघितलं तर हे ग्रहबळ जे आहे हे टॉस जिंकणाऱ्या टीमला अत्यंत फेवरेबल आहे. फक्त ह्याच्यामध्ये चंद्र जो आहे तो व्ययस्थानामध्ये किंवा 12व्या घरामध्ये असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की सायकोलॉजिकल प्रेशर जे आहे ते जिंकणाऱ्या माणसावर पडेल. परंतु हे खरं आहे की सुरुवातीला आपण बघितलं तर प्रेशर दुसरे जे ऑस्ट्रेलियन जे होते त्यांच्यावरती प्रेशर होतं. परंतु हा चंद्र देखील जर का कुंडलीमध्ये डिटेल बघितलं तर विपरीत राजयोग करतो. म्हणजे षष्ठेश चंद्र हा व्ययस्थानामध्ये आहे, त्याला विपरीत राजयोग म्हणतात. ह्याच्यानुसार असा क्षण येऊ शकेल की ज्याच्यामुळे प्रेशर दुसऱ्या पार्टीवरती सडनली उलटं होऊ शकतं. आणि आपण हे पाहिलं की सुरुवातीला ज्या 1-2-3 विकेट ज्या गेल्या तोपर्यंत आपल्याला चांगल्यापैकी बळ होतं आणि ह्या चंद्रानुसार सगळी सायकोलॉजी जी आहे ती हळूहळू आपल्या विरुद्ध बाजूनी उभी राहायला लागली. बाकी पराक्रमामधले ग्रह, दशम स्थानामधले जे ग्रह आहेत आणि दशम स्थानामध्ये जर ग्रह असले तर जो टॉस जिंकतो त्या पार्टीला ते कर्मस्थान असल्यामुळे प्रयत्नांना यश येणं हे जास्त चांगल्याप्रमाणे होऊ शकतं. पराक्रम हे स्थान आहे, हे खेळाचं स्थान आहे आणि तिथे हात हा गव्हर्न केला जातो. हात म्हणजे बॅटिंग. आता तिथे बॅटिंगमध्ये जो 3rd हाऊस जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा हे बॅटिंग करतील तेव्हा हे अत्यंत जोरदार बॅटिंग करतील. मग त्यांनी ती पहिली घेतली असावी किंवा नंतर घेतली असावी तो मुद्दा महत्त्वाचा नाही. आणि त्यामुळे आपण बघाल की त्यांनी बॅटिंग अत्यंत चांगली केली. 3rd हाऊसचा ॲडव्हान्टेज त्यांना मिळाला.
कर्मस्थानामध्ये चांगले ग्रह होते, त्यामुळे प्रयत्नांना त्यांच्या फिल्डिंग करताना चांगलं यश आलं. अत्यंत अवघड कॅचेससुद्धा त्यांच्या काही खेळाडूंनी घेतले. हे बळ आपण जर बघितलं तर कुंडलीच्या लग्नस्थानानुसार हे बळ अत्यंत चांगलं होतं आणि म्हणून ऑस्ट्रेलियन्स ही मॅच जिंकले. आता ह्या शास्त्राला सुद्धा थोडी लिमिटेशन अशी येऊ शकतात की त्याच्यामध्ये जर काही मॅच फिक्स असेल तर हे ग्रहबळ काम करणार नाही, कारण ऑलरेडी त्याचं भविष्यच ठरलेलं आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला आपण किती महत्त्व द्यायचं हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरं, वैयक्तिक कुंडल्या, त्या प्लेयर्सच्या वैयक्तिक कुंडल्या आणि त्या दिवशी असणारं त्यांचं चंद्रबळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण बघाल, हरता हरता बरेच खेळाडू येतात आणि मॅच जिंकवून दाखवतात. ह्याचा अर्थ हा की त्यांच्या कुंडलीमधलं चंद्रबळ त्या दिवशी अत्यंत पॉवरफुल असल्यामुळे ते मॅच टर्न करू शकतात. हे जर मुद्दे आपण लक्षात जर सगळे घेतले तर 80 ते 90% ॲक्युरसीनी आपण भविष्य करू शकतो. कोणत्या दृष्टिकोनातनं आत्तापर्यंत खेळाची भविष्य केली गेली ह्याबद्दल मला काही जास्त ज्ञान नाही, परंतु पुढच्या वेळेला जर का मॅच झाली तर आपण ह्याची परीक्षा ह्या पद्धतीने जरूर घ्यावी आणि आपल्याला दिसेल की 80 ते 90% रिझल्ट्स ज्योतिषशास्त्राचे बरोबर येऊ शकतील. त्यामुळे शास्त्र हे ॲक्युरेटच आहे, परंतु शास्त्र कुठच्या पद्धतीने सांगितलं जातं, ही कोणती मेथड आहे, कोणता बेसिस आहे, कोणता मूलभूत पाया आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद.